हां. रामकृष्ण हरी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि सर्व संतांचं आराध्य दैवत पंढरीचं पांडुरंगालय आहे आणि म्हणून या पंढरी क्षेत्राला विशेष महत्त्व आहे. सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडिला. सगळ्यातलं श्रेष्ठ तीर्थ, सर्वातलं अक्षेत उत्तम क्षेत्र आणि सर्वापेक्षा उत्तम दैवत पांडुरंग परमात्मा आहे. परंतु त्या पांडुरंग परमात्म्याच्या या पंढरी नगरीपेक्षाही आळंदीचं महत्त्व अधिक निळोबरांनी वर्णन केलेलं आहे. त्याचं कारण आहे भूवैकुंठ पंढरपूर त्यावणी थोर महिमाया असं या आळंदी क्षेत्राचं महत्त्व आहे. तिथं अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी प्रत्यक्ष पांडुरंगाला जर वाटलं विश्रांती घ्यायला कुठं जावं, वारीमध्ये उभा राहून खूप क्षीण झालेला आहे, तर त्यावेळेला नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. असं हे अलंकापूर नगरी आहे. या ठिकाणचं दैवत आहे सिद्धेश्वर. कारण या सिद्धेश्वराच्या अधिष्ठानाच्या ठिकाणीच मौलीनी कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे. इथंही धन्य इंद्रायणी, पिंपळाचा पार असे विविध अंगाने अलंकापूर क्षेत्राचं महत्त्व आहे. आणि त्या अलंकापूर नगरीमध्ये वर्षातून 2 वेळा संपूर्ण वारकरी संप्रदाय या ठिकाणी जमतो. त्याचं पहिलं कारण आहे की माऊलींच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान हे ज्येष्ठ वद्य अष्टमीला होतं आणि म्हणून ज्येष्ठ वद्य अष्टमीच्या प्रस्थानासाठी ज्या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून, देशाच्या कान्याकोपऱ्यातून लोक अलंकापूर नगरीमध्ये प्रस्थानासाठी येतात. एक दिवस मुक्काम होतो. दुसऱ्या दिवशी माऊलीची पालखी हे पंढरपूरकडे वाटचाल करते आणि पहिला मुक्काम पुण्याला असतो. आणि दुसरी वेळ आहे ती म्हणजे कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने जी महावारी भरते, पांडुरंगाची पालखी येते, राज्याच्या कान्याकोपऱ्यातून भागाभागातून दिंडीच्या रूपाने लोक भाविक या ठिकाणी येतात. त्या पद्धतीने यावर्षीही प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेने चालत आल्याप्रमाणे कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळ्याची महावारी ही 2025 सालची आहे. या ठिकाणी अनेक परंपरेने चालत आलेले फडकरी असतील, अनेक दिंडीवाले असतील, आपापल्याप्रमाणे आपल्या दिंडीच्या वारकऱ्याच्या भक्ताच्या वैभवात हा या ठिकाणी सोहळा साजरा करतात. त्यापैकी संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या समकालीन असलेले संत शिवाजी बोधले महाराज, संत मानकोजी बोधले महाराज यांच्याही परंपरेने माऊलीची वारी ही खूप कालापासून चालत आलेली आहे. त्यामध्ये श्रीगुरू रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज, मानकोजी बोधले महाराज यांच्या कुळातील 9वे महापुरुष आहेत, अधिकारी पुरुष आहेत. त्यांच्या नावाने निकसळ येथे श्रीगुरू रामचंद्र बोधले महाराज संस्थान आहे. त्याही ठिकाणी स्वयंभू विठ्ठल मंदिर आहे. त्यामुळे तेही धाकटी पंढरी म्हणले जाते. त्या ठिकाणाहून दरवर्षी कार्तिकी वारीला कार्तिक शुद्ध चतुर्थीला दिंडी निघते. ते पंढरपूरला नवमीला येते. नवमी ते पौर्णिमेपर्यंत वाळवंटामध्ये कथाकीर्तन होतात आणि पौर्णिमे दिवशी गोपाळपूरला काला होतो आणि त्यानंतर दिंडी हरिभक्तीपर्यंत परमेश्वर बोधले महाराजांच्या आधिपत्याखाली अलंकापूर नगरीकडे येते. आणि अलंकापूर नगरीमध्ये कार्तिक वद्य नवमीला घासवाले धर्मशाळेत श्रीगुरू रामचंद्र बोधले महाराज संस्थांच्या दिंडीचं आगमन होतं. त्या दिवशी संध्याकाळी हरिभक्तीपरायण गाडगे महाराज आळंदीकर यांचं कीर्तन होतं. दुसऱ्या दिवशी दशमीला सकाळी म्हणजे दशमी, एकादशी आणि दररोजच हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरी कंठस्थ भागवताचार्य भागवत महाराज बादाडे यांची सकाळी 8 ते 10च्या कीर्तन सेवा दररोज होत्या. त्यानंतर दशमीपासून दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी संध्याकाळ प्रत्येक दिवशी सायंकाळी 6 ते 8 घासवाले धर्मशाळेत श्रीगुरू रामचंद्र बोधले महाराजांच्या फडावर
पूज्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत महाराज यांची कीर्तन सेवा होते. म्हणून पूज्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत महाराज यांची कीर्तन सेवा हे कार्तिक वद्य दशमी, कार्तिक वद्य एकादशी, कार्तिक वद्य द्वादशी, कार्तिक वद्य त्रयोदशी सायंकाळी 6 ते 8 कीर्तन सेवा होते. आणि चतुर्दशीला सकाळी पूज्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांचीच 9 ते 11 काल्याची कीर्तन सेवा होते. आणि येणेप्रमाणे कार्यक्रमाची सांगता होते. यामध्ये यावर्षी पंडित केशव गुरुजी जगदाळे गुरुजी यांचे आणि त्यांचे विद्यार्थी यांचा 15 तारखेला म्हणजेच एकादशीच्या दिवशी 9:30 ते 10:30 सोलो वादनाचा कार्यक्रम आहे. 15 नोव्हेंबर म्हणजेच एकादशी दिवशी कीर्तन संपल्यानंतर फराळाची पंगत होईल आणि पंगत झाल्यानंतर 9:30 ते 10:30 पंडित केशव गुरुजी जगदाळे गुरुजी त्यांनी आणि त्यांचा विद्यार्थी समूह यांचा सोलो वादनाचा कार्यक्रम होईल. याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. मी हरिभक्तीपरायण प्रकाश बोधले महाराज, अध्यक्ष श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान आणि सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज संस्थानचे उत्तराधिकारी हरिभक्तीपरायण परमेश्वर बोधले महाराज संस्थानची सर्व विश्वस्त मंडळ आणि बोधले महाराज संस्थानची सर्व भक्त मंडळी यांच्या वतीने आपल्याला सर्वांना निमंत्रण आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. विनंती, कार्यक्रमाचे ठिकाण प्रदक्षिणा रोड घासवाले धर्मशाळा आळंदी देवाची घासवाले धर्मशाळेचे विश्वस्त मंडळी मॅनेजर राजभोग आणि सर्वांनाच धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या व्यवस्थेसाठी त्यांनी जागा आपल्याला उपलब्ध करून दिली. रामकृष्ण.